नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर. भाजपाकडून स्वागत तर विरोधातील शिवसेना उभाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांचा काही जागांवर आक्षेप. आपण कसं निघतं 8 वर्षात निघालं नाही, आता कसं निघतोय? तुम्ही जनतेचे नौकर आहात आणि प्रश्न करतोय असं बोलू नका. आमचा पगार एक तरी बाजू घेऊ नका. आमचं पण ऐकून घ्या. तुम्ही असं काय बोलताय? असं काय बोलताय? आरक्षणच्या विषयी या काय सरकार आहेत का? लक्षात ठेवा. असं वाटतं इथे विरोधक नाहीये, धावत आली पण काय उत्तर कसं देत आहे? भाषा कशी त्यांची आमचा पगार घेतात, आमचा कॅश पगार होतो त्यांचा. आज शिंदखेडा तालुक्याच्या ग्रामपंचायतींचं आरक्षण सोडत असल्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या आरक्षण सोडतमध्ये सहभागी झालो होतो. आणि आरक्षण चालू असताना आम्ही सगळे काही चर्चा ऐकत होतो, आरक्षण बघत होतो. परंतु त्याच्यामध्ये काही 2-4 गावांचे प्रश्न आम्ही मांडले आणि त्याच्याकडे माननीय तहसीलदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून धुतकारून लावलं. यामध्ये साहूर, चांदवड, चांदगड, झोटवाडे, वडदे या गावामध्ये 100% एसटी जनता राहते. या ठिकाणी भिल्ल आणि टोकरेकोडी समाज राहतो आणि म्हणून त्या 1964 पासून या ग्रामपंचायती एसटी आहेत. आणि अचानक ओबीसी कसं झालं? मी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना प्रश्न केला की या गावांमध्ये ओबीसी समाजच नाही, फॉर्म भरणार कसं? सरपंच उमेदवार निवडेल कसा? कसा येईल सरपंच उमेदवार? 10 वर्षे तिथं प्रशासक अशा चुकीच्या कारभारामुळे प्रशासक राहतात आणि परत परत या आदिवासींवर हे अन्याय करतात. आणि त्यासाठी मी प्रश्न मांडला तर तहसीलदारांनी पूर्णपणे त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला. आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुम्ही या खुर्चीवर आमच्यासाठी बसलेले, कोणा येता एका सत्ताधारांसाठी बसलेले नाही. आणि सत्तेचा माज नका येऊ देऊ. तुमच्या अंगात सत्तेचा पक्ष, भाजप पक्ष येऊ नका देऊ अधिकाऱ्यांच्या अंगात. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आलेले आहेत आणि जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार येतो. म्हणून माझी विनंती तहसीलदार साहेबांना, आणि असं समजू नका की शिंदखेडा तालुक्यामध्ये विरोधात कोणी नाहीये. इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना हे सर्व पदाधिकारी आजपासून ठरवलंय आम्ही की आम्ही दुर्लक्ष करतो, पण आम्ही आजपासून ठरवलेलं या जनतेच्या पाठीशी उभे राहू. कोणी राहो नको राहो, जिथं अन्याय होईल तिथं आम्ही उभे राहू आणि अधिकाऱ्यांना जाणीव करून देऊ आमच्या पैशातनं तुमचा पगार होतो. तुम्हाला आमच्यासाठी काम करावं लागेल, कोणा एका पक्षासाठी, कोणा एका नेत्यासाठी काम करावं लागणार नाही. हे आम्ही परत तहसीलदार साहेबांना समजून सांगितलं. आणि याच्यानंतर जर परत चूक झाली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेच्या स्टाईलने या तहसील कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन करू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.